नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि IBN लोकमतच्या या महाराष्ट्र दिन स्पेशल कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच 1 मे हा महाराष्ट्र दिन असल्यामुळे आजच्या दिवसाचं औचित्य साधून झालंच पाहिजे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईतल्या षण्मुखानंद थिएटरमध्ये होणार आहे. जेव्हा बेळगावात महापौरांच्या तोंडांना काळं फासलं जातं का तर ते मराठी आहेत म्हणून, महानगरपालिका बरखास्त केली जाते का तर मराठी नगरसेवकांची संख्या वाढली म्हणून, महानगरपालिकेची दुसरी इमारत बांधली जाते का तर यांना त्या महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा हटवता येत नाही म्हणून. अरे पण यांना म्हणावं हा झेंडा कुठल्या पक्षाचा नाहीये, तो आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू. या नाटकाविषयी, या नाटकाच्या टीमविषयी, त्यांच्या लेखकांविषयी, दिग्दर्शकांविषयी आणि ह्या पाठीमागच्या भावनेविषयी आपण जाणून घेऊया या नाटकाच्या टीमकडनं. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया या नाटकाचे निर्माते नाट्यसंपदाचे अनंत पणशीकर यांच्याकडे. काका, 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आज 2013 रोजी 1 मेचा मुहूर्त साधून झालाच पाहिजे या नाटकाची तुम्ही सुरुवात करताय. हे नाटक झालाच पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आहे म्हणून मी म्हणतोय की संयुक्त महाराष्ट्रामध्ये जी गावं समाविष्ट व्हायला पाहिजे त्या प्रश्नांवरती आधारित असलेलं हे नाटक आहे. या नाटकाच्या बॅकग्राऊंड विषयी, हे नाटक नेमकं तुमच्या डोक्यात कसं आलं, का करावं असं वाटलं, त्यासाठी हा मुहूर्त 1 मेच का शोधावा असं वाटलं? म्हणजे डेफिनेटली महाराष्ट्र दिन म्हणून करावं असं वाटलं असेल, पण हे सगळं करताना त्याची मुळात कॉन्सेप्ट कुठनं डोक्यात आली आणि इतक्या वर्षानंतर नाटकाच्या माध्यमातून हा प्रश्न का मांडावा असं वाटला? मी म्हटलं की एक नवीन नाटक पण करायचं आहे नाट्यसंपदेचं, कारण आता माझी 3 रिवाईव्ह झाली होती. तर म्हटलं एक नवीन विषयाला घेऊन, तर तेव्हा एक सजेशन आलं की एक सीमा प्रश्नावरती आत्तापर्यंत काही झालं आहे का? म्हटलं आत्तापर्यंत काहीच झालं नाही. तेव्हा त्याच्यावर आपण रिसर्च केला तर होऊ शकतं का एखादं नाटक. मग आम्ही त्याच्यावर म्हटलं पहिलं विषय समजून घ्यावा, म्हणून मग एक टीम लावली, रिसर्च केला आणि मग लक्षात आलं की नाही, हे फारच मोठं वास्तव आहे जे आता प्रेक्षकांसमोर आणि जनतेसमोर येण्याची गरज आहे. आणि तेव्हा मलाही हा विषय पूर्णपणे समजलेला नव्हता किंवा विस्मृतीत गेला होता. तो समजायला लागला की 50-60 वर्षे या विषयाला झालेली आहेत आणि सगळ्यांनी आपापल्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. हा विषय आता सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे त्याच्यावर तो काय असावा, काय निर्णय असावा वगैरे हे भाष्य आपण नाटकात करतही नाही, करायची इच्छा पण नाही. पण हे सगळं करत असताना एक लक्षात आलं की ह्या विषयावरती ज्यांनी प्रयत्न केले ते सगळे राजकारणींनीच केलेले आहेत. आणि हा लढा जेव्हा सुरू झाला होता तेव्हा ज्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये राजकारणी तर होतेच आणि जास्त कमिटमेंटचे राजकारणी होते तेव्हाचे. त्यांच्याबरोबर खूप मोठे कलाकार पण त्याच्यात होते. त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे साहित्य सम्राट आचार्य अत्रे ते होते. त्यांच्याबरोबरीने शाहीर अमरशेख होते, साठे होते, गवाणकर होते. आणि ह्या लोकांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून, अर्थात आचार्य अत्रेंनी सगळ्याच त्यांच्याकडे असलेलं कौशल्य पणाला ह्या लावलं होतं ह्या विषयासाठी. पण ही जे बाकीची कलाकार मंडळी होती यांनी पोवाडे, भारुडं ही तळागाळात गावागावांमध्ये जाऊन हा विषय नेऊन जनजागृती केली होती. आणि मग लक्षात आलं की कदाचित हे आपलं थिएटरच असं आहे की ज्याच्यामध्ये ही ताकद आहे की एखादा गंभीर विषयसुद्धा लोकांच्या हृदयाला नेऊन पोचवू शकतो आणि त्यांना कुठल्याही तऱ्हेचे धक्के न देता, कुठल्याही तऱ्हेची निगेटिव्ह भावना न आणता जर हा विषय सगळ्यांना न्यायचा असेल तर फक्त कलाकार मंडळी करू शकतात, फक्त थिएटर करू शकतं. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला नितेश राणे पण म्हणाले की हे तुमचं बंड आम्ही कोणीच करू शकलो नाही आत्तापर्यंत, तर वाय नॉट थिएटर. म्हणून ह्या विषयावरती काम सुरू केलं. प्रदीप राणेंनी त्याच्यावर 4-5 महिने रिसर्च केला. त्याच्यावरनं एक आमचे बरेच बेळगावच्या लोकांनी साथ दिली त्याला. किरण ठाकूरांचं मुलाचं सहभाग होता याच्यामध्ये. आणि त्यांनी जे काय वास्तव मांडलं ते फार दारुण, विदारक आणि भयावह आहे. आणि ते कळल्यावर असं वाटलं की अरे आपण इथे सुखात आहोत, मुंबई मिळाली म्हणून, आणि इतका छान महाराष्ट्रामध्ये आपलं काही नाही, कोण बिघडवू शकत म्हणून त्या रुबाबत पण असतो. ॲट द सेम टाईम इथे बाकीचे पण तितक्याच सुखात आहेत जितके आपण आहोत. तर ही भावना तिकडच्या लोकांमध्ये पण यावी की आमची जी माणसं तुमच्याकडे आहेत ती पण आमच्यासारखी का कम्फर्टेबल नाही राहू शकत, त्यांना काय त्रास आहे. तर त्याच्यासाठी म्हणून हा विषय मांडायचा. विषयातनं एकच सांगणं आहे की जसे आम्ही सुखात आहोत आणि तुमची सगळीच लोकं इथे सुखात आहोत, एकत्र कुटुंबासारखे महाराष्ट्रात राहतो, तसेच आमचे मराठी बांधव आहेत पण त्यांना तशी भावना नाही आहे. तर ती कम्फर्ट लेवल
तुम्ही त्यांना द्या, हा एकच मेसेज घेऊन हे नाटक करतोय आपण. एकच म्हणण्यापेक्षा सुद्धा खूप महत्त्वाचा मेसेज आहे हा. आणि मला असं वाटतं की हे नाटक सुद्धा होतंय ते अशा संस्थेकडनं होतंय, नाट्यसंपदा, जी प्रभाकर पंत पणशीकर यांनी स्थापन केलेली संस्था आणि महाराष्ट्रातल्या अत्यंत कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने नाटक पोचवलं ज्यांनी असेल ते म्हणजे प्रभाकर पंत पणशीकर. आणि त्यांच्या संस्थेमार्फत हे नाटक पुन्हा एकदा महाराष्ट्राबाहेरच्या आमच्या मराठी बांधवांची काळजी घेणारं, त्यांच्यावर प्रेम करणारं आणि त्यांची काळजी महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम्स पोहोचवणारं हे नाटक आहे. संतोष पवार या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. संतोषला याआधी तुम्ही अनेक विनोदी नाटकांचं दिग्दर्शन करताना पाहिलं असेल, अनेक वेगवेगळ्या विनोदी स्किट्समधनं त्यांनी अभिनय केलेला तुम्ही पाहिला असेल. त्याची काम करण्याची जातकुळी खूप उत्स्फूर्त आहे आणि त्या उत्स्फूर्तपणाच हा त्याचा काय म्हणतो त्याला त्याचा फोटे आहे आणि त्याच्यावरती त्यांनी खूप मेहनत घेऊन त्याचं स्वतःचं अशी एक स्टाईल बांधली आहे. संतोष, अशा प्रकारचं नाटक तुझ्याकडे आलं हे तुला आधी आश्चर्यकारक वाटलं का, की एक गंभीर स्वरूपाचं नाटक, एक बेळगाव प्रश्न किंवा सीमा प्रश्न मांडणारं नाटक तुझ्यापर्यंत आलं आणि ते तुला अत्यंत गंभीरपणेच लोकांपर्यंत पोचवायचंय हे आधी तुला पटलं का? आणि दुसरी गोष्ट, पटल्यानंतर आता जे काका सांगत होते की एका पिढीपर्यंत कलाकारांचा या सगळ्या प्रश्नांशी खूप जवळनं संबंध होता, चळवळी असतील, आंदोलन असतील किंवा जसं आता म्हटलं की आचार्य यात्रेंचा प्रत्यक्ष सहभाग होता बेळगावच्या प्रश्नाबाबतीत, त्याच्यानंतर ही नाळ कुठेतरी तुटली असं वाटतं का आणि पुन्हा ती जोडण्याचा तुझ्या या माध्यमातून तू प्रयत्न करतोयस का? नक्की जेव्हा या नाटकाबद्दल विचारण्यात आलं अगदी फ्रँकली स्पीकिंग तेव्हा मी फक्त काम करणार होतो आणि त्यानंतर जेव्हा हा विषय असं कळलं तेव्हा थोडं आश्चर्य वाटलं की इतका गंभीर विषयाला मला कसं काय विचारलं. त्यातून नाट्यसंपदासारखी संस्था थोडा विचार केला. नंतर मला कळलं की याचा जो फॉर्म आहे तो गण गवळण बतावणी यातून वग यातून हे नाटक उलगडत जातं. हा फॉर्म मुद्दाम निवडण्यात आला कारण इतका फ्लेक्झिबल आहे की आत्तापर्यंत मग इतकी लोकनाट्य येऊन गेली, मुक्तनाट्य येऊन गेली, त्यातून आपण चालू घडामोडीवर आरामात शेरेबाजी करू शकतो. झालेल्या घटनावर आपली टीका टिप्पणी करते, ते आपल्याला कॉमेंट्स करतात आणि जे प्रेक्षकांना म्हणायचं असतं ते आपण इथे स्टेजवरून बोलू शकतो. तर मला वाटतं हा सगळ्यात जास्त आवडीचा प्रकार माझा आहे, कारण आतापर्यंत मी जी नाटकं केली ती वरवर जरी दिसायला विनोदी असली तरी त्यातला मेसेज हा गंभीर होता. त्यामुळे असंच एक गंभीर नाटक, गंभीर विषय घेऊन ते विनोदाच्या माध्यमातून म्हणजे टीका टिप्पणी करत, कोपर खळ्या मारत, चिमटे काढत, शाल जोडीतली ठेवून देत आपण हे नाटक करायचं आहे असं जेव्हा मला कळलं तेव्हा खूप आनंद झाला. म्हटलं मजा येईल नाटक करायला. आणि नंतर काही गोष्टीमुळे हे नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आणखीन मी मुक्त झालो असं मला वाटतं की जेणेकरून जे काही कारण या विषयावर मी मध्ये एक नृत्यनाटिका केली होती एक पाऊण तासाची, तेव्हा या विषयाचा बऱ्यापैकी अभ्यास केला होता. कारण मला असं वाटत नाही की याचा पूर्ण अभ्यास मला अजून करता आलेला नाही, कारण यात बऱ्याच खाचाखोची आहेत. हा प्रश्न राजकीय असल्यामुळे यातले दिसण्याचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात ही वेगळे आहेत. तर जितके काही दात दिसत आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हे दाखवताना प्रेक्षक दात काढून फिदी असतील पण त्याचवेळी विचारही करतील की हां यार हे असं आहे, अच्छा हे यामागचे खरी मेघ ज्ञानबाची मेघ ही आहे, तर असाही विचार करतील. आणि जी उदासीनता काही कारणामुळे आपल्यामध्ये आलेली आहे, मराठी माणसांमध्ये आलेली आहे महाराष्ट्रातल्या, की काहींना असं वाटतं की आता इतकी 57 वर्ष झाली, आता हा प्रश्न काय सुटणार आहे, जाऊ दे ना आता, किंवा काहींना असं वाटतं की माझं इथे बरं चाललं आहे ना, या काही वेगवेगळ्या कारणामुळे. काहींना असं वाटतं की ती आपली वोट बँक नाही ना, मग कशाला तिकडे त्या लक्ष घाला. त्या वेगवेगळ्या कारणामुळे जी उदासीनता आलेली आहे त्याच्यावर आम्ही प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्या असं म्हणतात की आपल्यावर जे स्वतःवर विनोद केला सगळ्यात मोठा विनोद तो असतो, तर हा असंच आम्ही विनोद केला की आम्ही स्वतःवर कॉमेंट्स करत जे काही बोलायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. या नाटकात जसं संतोषनी सांगितलं की हे एक मुक्त नाट्य आहे व गण गवळण या सगळ्याचा समावेश असलेलं असं हे नाटक आहे. त्यामुळे याच्यात अर्थातच गवळण म्हणल्यानंतर डान्स आला, नृत्य आलं आणि दीपालीसारखे एक अत्यंत कुशल नृत्य दिग्दर्शक या नाटकाचं नृत्य दिग्दर्शन करते. दीपालीला आपण विचारू, दीपाली काय वेगळा अनुभव या नाटकाचा? एरवी आम्ही जी गाणी कोरिओग्राफ करतो ती जनरल ऑडियन्ससाठी आणि त्याच्यानंतर नुसती धमाल आली पाहिजे एवढंच आहे. पण या नाटकासाठी जी गाणी बसवायची आहेत त्याच्यात खूप आशय दडलेला आहे आणि ते खरं तर डान्सरसाठी खूप डिफिकल्ट काम असतं, कारण
त्या ओळींचे भाव ते त्यांच्या चेहऱ्यावर आले पाहिजेत, कारण हा नुसता नाच नाही आहे, याच्यातून काही मेसेज पोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. शाहीर अमर शेखांचं एक उत्तम गाणं आणि सगळ्यांचं जे खूप आवडतं आहे, सुटला वादळ वारा, हे गाणं आहे याच्यात, ज्याची एक झिंग आहे. ते गाणं लागल्यावरच आपल्याला एक वेगळी नशा आहे त्या गाण्यात, आणि ते गाणं मला कोरिओग्राफ करायला मिळालंय हे खरं तर खूप नशिबाची गोष्ट आहे. विंदांची एक कविता आहे, अख्ख्या या सगळ्या गाण्यांमध्ये मला वाटतं ती मला खूप आवडली आहे. आणि कोरिओग्राफीसाठी एक वेगळं प्रोजेक्ट मला मिळालं या निमित्ताने, कारण आजचा जो ट्रेंड आहे त्याच्यात अशा पद्धतीचं काम करायला खरंच मिळत नाही. म्हणजे तुमची इच्छा असो तरी ते काम तुमच्याकडे येतच असं नाही, पण मला वाटतं या संस्थेच्या निमित्ताने मला ते काम करायला मिळालं. सो आय एम व्हेरी हॅपी आणि मस्त वाटतंय मला हे काम करायला. सुटला वादळी वारा, सुटला वादळी वारा, वंदव गोमात जरा, सुटला वादळी वारा, वंदव गोमात जरा, वेगळ्या बाजाचं आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं असं हे नाटक. आपण ऐकलं की निर्मात्यांचं काय म्हणणं होतं, दिग्दर्शक संतोष पवारचं काय म्हणणं होतं, दीपालीताईचं काय म्हणणं होतं, आणि आता या नाटकातले सगळे जे तुमच्या समोर येणार आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही हा विषय उलगडून बघणार आहात ते सगळे कलाकार. सगळ्यात पहिल्यांदा आपण या नाटकाच्या नायकाकडे जाऊया. हेमंत ढोमे ही भूमिका करतोय. हेमंतला तुम्ही अनेक सिरियल्समधनं, फिल्म्समधनं, नाटकांमधनं पाहिलेलं आहे आणि तुमचा अत्यंत आवडता असा हा कलाकार आहे जो आता एक गंभीर विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय. हेमंत, मला फक्त या नाटकाच्या तालमीबाबत सांगू नकोस, तर एकूण तू पण एक लेखक आहेस, तू पण एक वेगळ्या नाट्य चळवळीतनं इथपर्यंत आलेला आहेस, तर ह्या प्रश्नाकडे एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून बघण्याची तुझी भूमिका काय ती मला सांग. नाही, मला असं वाटतं की कलाकार हा इतका सुजाण असतो आणि तो त्या कलेच्या माध्यमातून कुठलाही मेसेज पोचवू शकतो. आणि बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला असं वाटतं की गंभीर विषय आहे तर तो गंभीरपणेच हाताळला गेला पाहिजे, पण आपण दुर्लक्ष करतो की आपल्याकडे विनोदाचा बाज आहे ज्यातनं आपण मनोरंजन करत 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 तो विषय प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो. आणि लिखाणाच्या बाबतीत म्हणाल तर प्रदीप राणे आणि संतोष पवार या दोघांनी गंभीर विषय पण अतिशय सुंदररित्या त्याची मांडणी केलेली आहे आणि तो विनोदाच्या माध्यमातून पोचतोय. तसंच संतोषचं दिग्दर्शन आहे आणि मी पहिल्यांदाच त्याच्याबरोबर काम करतोय. आणि जसं सुबोध म्हणाला की अत्यंत उत्स्फूर्त, म्हणजे त्याला पटपट पटपट सुचत असतं आणि आपल्याला ते कॅप्चर करायचं असतं, तर ते खूप अवघड काम आहे आणि खूप कमी अवधीत तो हे नाटक उभं करतोय आणि आमची सुद्धा तारेवरची कसरत चालू आहे. पण आम्हाला नक्की असं माहिती आहे की नक्की वाटतंय की हा प्रयोग लोकांना नक्की आवडेल आणि तुम्हालाही तितकीच मजा येईल. रमेश वाणी, याही अत्यंत गुणी कलाकाराला तुम्ही अनेक वेगवेगळी कामं करताना पाहिलेलं आहे आणि ह्या नाटकातही अतिशय उत्तम अशी भूमिका रमेश करतोय. रमेश, तुझ्या भूमिकेबद्दल आणि या नाटकाच्या विषयाबद्दल सांग. माझी भूमिका यात प्रधान आहे. प्रधानाची भूमिका आहे, राजा प्रधानामधला प्रधान आहे. मला वाटतं ही खूप मोठी जबाबदारी आहे की बेळगावकरांचे प्रश्न, प्रॉब्लेम, त्यांना मिळत असलेली वागणूक ही सुस्त झालेल्या किंवा काहीतरी कारणामुळे आपण विसरलोय, आपल्या विस्मृतीत गेलेली गोष्ट आहे. ती पुन्हा सगळ्या महाराष्ट्राला हे सगळं जाऊन जाऊन खेडेगावात जाऊन सांगायचं आहे. मला वाटतं ही खूप मोठी जबाबदारी आहे. संतोषच्या आणि पणशीकरांच्या पाठिंब्याने आम्ही हा विडा उचललेला आहे. आणि मला असं वाटतं की जो विडा उचललेला आहे तो नक्कीच तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल आणि तुम्ही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल असा विश्वास वाटतो. अनिल रसाळ हा एक अत्यंत गुणी अभिनेता या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या समोर येतोय. अनिल, तुझ्या भूमिकेविषयी सांग. माझी या नाटकातली भूमिका एक या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी तो लढणारा एक माणूस आहे की ज्याने आज 57 वर्ष झाली तो या लढ्यात आहे. त्याने लहानपणापासून म्हणजे 10व्या वर्षापासून हा प्रवास पाहिलेला आहे. तर त्याला कुठेतरी आशा आहे की कधीतरी सूर्य उगवेल आणि तीच आशा त्याने त्याच्या मुलात देखील पाहायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपला लढा शेवटी मग आपल्या मुलाच्या हाती देतो आणि या चळवळीत त्या मुलाला देखील आणतो. अशी एक थोडी वेगळ्या थाटणीची भूमिका आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सविताताई मालपेकर वेगवेगळ्या भूमिकांमधून तुमच्या समोर आलेली आणि हा सुद्धा एक गंभीर विषय.
ती तिच्या पद्धतीने गंभीरपणे मांडणार आहे. मांडणार आहेस ना? आपण तिच्याशी तिच्या गंभीरपणाने मांडणार आहे, तर तिला विचारूया की तिच्या भूमिकेबद्दल, या प्रश्नाबद्दल तिचं स्वतःचं वैयक्तिक मत आणि भूमिका तिची नेमकी काय. नमस्कार सगळ्यांना. आधी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या नाटकात म्हणजे हा लोकनाट्याचा थोडासा बाजा आहे, विषय गंभीर आहे आणि सगळ्यात आनंद म्हणजे की नाट्य संपदेत खूप वर्षापासून पंत असल्यापासून काम करण्याची इच्छा होती, पण पंत असताना काही ती इच्छा पूर्ण झाली नाही. पण आमच्या आनंद काकांनी ती इच्छा पूर्ण केली, तो एक आनंद वेगळा आहे. दुसरा आनंद हा आहे की बेळगाव प्रश्नावर हे नाटक येते आणि अशा याच्यात जे पूर्वी म्हणजे आचार्य अत्रे साहेब, अमर शेख, ह्या सगळ्या मंडळींचा हातभार खूप लागला होता आणि आत्ता आम्ही जी कलावंत मंडळी या नाटकात काम करतोय तर आमच्या सगळ्यांचा थोडाफार या विषयाला हातभार लागणार आहे, हा आनंद आहे. आणि आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही ह्या चळवळीला थोडंफार जे तोंड फोडण्याचा अजून प्रयत्न करतोय आम्ही. जी काही चळवळ चाललेली आहे, कुठे कोण म्हणतं शांत झालेत लोक, थंडावले आहेत, तर जे थंडावलेले आहेत त्यांना जरा गरम करण्याचा आम्ही ह्या नाटकाद्वारे प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं त्याच्यात आम्ही सगळी कलावंत मंडळी आणि आमची नाट्य संपदा यशस्वी होतील असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे खरंच लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी, जो काय हा विषय चाललेला आहे त्याच्या. आणि मला आनंद हा वाटतोय की कुठेतरी मला ह्या चळवळीत भाग घेता आला, म्हणजे त्यावेळेला नाही घेता आला, पण आत्ता नाटकाच्या माध्यमातून ह्या चळवळीत भाग घेता आला आणि आपल्या मराठी बांधवांसाठी जे बेळगावमध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी इथून करता येणार आहे, हा एक आनंद. या नाटकातलं अजून एक पात्र, फक्त मी त्याला शेवटी आणलं याचं कारण तो ज्यांची भूमिका करतोय ती सगळी मंडळी सगळ्यात शेवटीच येतात, ते म्हणून मी त्याला आणलं. संदेश, तुझ्या भूमिकेविषयी आणि या नाटकाविषयी. ह्या नाटकामध्ये माझी भूमिका आहे राजाची. हा एक मंत्रीसुद्धा आहे आणि आजचं जे चाललेलं आहे ह्याचं मी मॉडेल म्हणून हे एक कॅरेक्टर इथे मी सादर करतोय. तर मुळात हे जे काही चाललेले आहेत, हे राजकारणातले सीमा प्रश्नावरनं प्रश्न जे काही चाललेले आहेत ह्याच्यामध्ये आम्ही कोणाला दुखवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. ह्या नाटकाच्या माध्यमातून ह्याच्यात एक छानपैकी टपल्या कानपिचक्या देत देत आम्ही हे नाटक सादर करतोय. ही जी राजाची मी जी भूमिका करतोय हे महाराष्ट्र आणि बेळगाव ह्या प्रश्नावरती जे काही चाललेलं आहे त्याचे प्रश्न मी कशा पद्धतीने मी गमतीदार पद्धतीने मी त्याची उत्तरं देतोय, हे कॅरेक्टर आहे माझं अशा पद्धतीचं. आणि संतोष आणि पणशीकर काकांच्या मुळे हे नाटक मला करायला मिळतंय, हे माझं खरंच भाग्य आहे. आणि ओव्हरऑल हे नाटक सगळ्यांनी बघावं अशी माझ्या आणि माझ्या टीमतर्फे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय. या नाटकात ही सगळी मंडळी तुम्हाला प्रत्यक्ष रंगमंचावर काम करताना बघायला मिळणार आहेत, पण काही मंडळी या नाटकाच्या माध्यमातून या पडद्यावर सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत, ज्यामध्ये मोहन जोशी आहेत, ज्यामध्ये संजय नार्वेकर आहेत, ज्यामध्ये सुशांत शेलारही आहेत आणि आत्ता ते स्वतः इथे उपस्थित आहेत. तर सुशांत, या नाटकाविषयी, तुझ्या भूमिकेविषयी, या विषयाविषयी तुझं स्वतःचं वैयक्तिक मत काय हे जाणून घेण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. मुळात या नाटकाच्या माध्यमातून बेळगाव आणि महाराष्ट्र जो सीमा प्रश्न आहे त्याच्यावर काहीतरी सॉल्युशन निघालं पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्र कलानिधी आणि नाट्य संपदा यांच्या संयुक्त विद्यमाने एक झालाच पाहिजे असा एक नाट्यप्रयोग होतोय. तर या नाट्यप्रयोगामध्ये आपलाही सहभाग असावा. तर पोवाड्याच्या स्वरूपातून मी, मोहन जोशी, संजय नार्वेकर, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप आणि शाहीर संभाजी भगत या पोवाड्याच्या स्वरूपात आम्ही या नाट्यप्रयोगात असणार आहोत. आणि सगळेच कलाकार हा प्रयोग जिवंत करतीलच आणि डेफिनेटली या नाट्यप्रयोगामुळे हा सीमाप्रश्न सुटावा अशी एक प्रामाणिकपणे एक कलावंत म्हणून इच्छा आहे. मला असं वाटतं की कुठलंही नाटक ही एक समाजाचाच एक आरसा असतो आणि एक समाजाचं प्रतिरूप असतं जे आपण प्रत्यक्ष रंगमंचावर बघत असतो.
या रंगमंचावरचा आणि प्रेक्षकांचा मधला पडदा जेव्हा दूर होतो तेव्हा प्रेक्षक आणि नट हे एकत्र होतात आणि त्या नाटकाचा आनंद घेतात आणि त्याच्यात सामावून जातात. मला असं वाटतं हा सीमा प्रश्नही असाच आहे. हा पडदा फक्त आम्ही दूर होण्याची वाट बघतोय, जेव्हा आमच्या मराठी मनांमधले हे पडदे दूर होतील आणि आम्ही सगळे मिळून एकत्रपणे आमच्या जगण्याचा आनंद घेऊ शकू आणि तो आनंद आम्हाला लवकरात लवकर मिळेल अशी आशा करतो, परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि ह्या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मागतो. ते आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील ही खात्री आहेच आहे. कार्यक्रम समाप्त करण्याआधी मी संतोष पवार यांना विनंती करतो की त्यांनी ज्या प्रश्नावरती हे नाटक आहे त्या प्रश्नाचा, त्या घोषणेचा उद्घोष करून या कार्यक्रमाची समाप्ती करावी. आपण या लढ्याचं रणशिंग फुंकूया. बोला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र.